दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियोओं की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। तर असं आहे की एकदा एका माणसाला स्वप्न पडलं. आपला कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. एका माणसाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये असं झालं की त्या स्वप्नानंतर त्याला लॉटरी लागली. आता लॉटरी लागल्यानंतर 2 लाखाची लॉटरी लागली. जुनी घटना आहे. मग एक माणूस गेला की कशी काय लॉटरी लागली बाबा तुला. तर तो फुकरे पिक्चर जसा आपण बघतो तो म्हटलं की मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामुळे लॉटरी लागली. तो म्हटलं स्वप्नामुळे लॉटरी लागली, स्वप्नात काय आलं. तो म्हटलं आता हा जो नंबर लॉटरीचा लागलेला आहे 69, 69 नंबर लावला होता मी आणि तो लागला म्हणे मला. तो कसा काय लागला म्हणे, स्वप्न असं पडलं होतं की 7 जणांची लेडीज लाईन होती आणि 7 जेंट्स लोकांची लाईन होती म्हणे अशी. आता 7 69 मी आपले लावून टाकले 69 आणि आला म्हणे नंबर. तर तुमच्यासारखंच ते बाकीची म्हणाले अरे तुला गणित येतं का नाही म्हणे. 7 किती 49 म्हणाले तुम्ही. तर तो म्हणला 7 49 तुम्हाला कळतंय ना, तुम्ही गणितज्ञ व्हा. लॉटरी मला लागली, मला गणित व्यवस्थित जमलेलं आहे. जर माझं गणित चुकलं नसतं तर मला लॉटरी लागली नसती. तर आज थोडक्यात आज आपला चुकायचा दिवस आहे. सगळं पांडित्य एका बाजूला आहे की नाही. 7 69 तरच लॉटरी लागणार आज. जर 7 49 केले तर आज कोणाला लॉटरी लागणार नाही असं समजून आता आपण सुरुवात लाईट घालवलेली आहे बघा त्यांनी. आता पेंद्याने सुरू तसं केलंय तर आपण पण तसंच सुरू करायला पाहिजे. एक आपण छानपैकी गजर घेऊ. पूर्वी एक छोटीशी सूचना अशी आहे की आजचा दिवस थोडा भावनेचा दिवस आहे. कृष्णाचा जन्मोत्सव आहे. तर नो डाऊट आपल्याला वाटेल की थोडंसं नाचावं, थोडंसं हे करावं. तर आपण या महिन्यात सुरुवातीपासून नाचायला नको आहे. थोडंसं आपण फक्त शेवटी आपण जो गजर करू त्या गजरालाच आपण थोडंसं, ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी फक्त, बाकीचं आपण टाळ्या वाजून जागच्या जागी आनंद घेऊ. त्याचं कारण आहे की मग पुढची भजनं मग रंगणार नाही. कारण सुरुवातच एकदम तुम्ही 100ने केली तर मी आपला 75% माणूस आहे. 69 7 69 तर अशा रीतीने भजन. आजच्या भजनाचा बाज सांगतो तुम्हाला. आज ही जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेचा शेवटचा उपयोग म्हणजे जास्तीत जास्त अव्यवस्थित असं भजन आपल्याला करायचं आहे. आज व्यवस्थित भजन करायचं नाही. आज सगळं अव्यवस्थित. मग त्या अव्यवस्थित होण्यासाठी फार अवघड असतं. 7 69 फार अवघड आहे. तुम्हाला 7 49 फार सोपं आहे का हो राजे. 49 फार सोपं आहे, 69 फार अवघड आहे. त्यामुळे जर तुम्हाला जाणून बुजून अव्यवस्था करायची असेल तर त्याचे रूल जे आहेत ते खतरनाक आहेत. एखाद्या सुरातल्या माणसाला जसं बेसूर गाणं अवघड असतं तसंच हे थोडंसं आहे. मग मी थोडीशी व्यवस्था केली आहे. ती व्यवस्था अशी आहे, आता त्या सगळ्यांनी मदत करायची बरं का मला. ज्यांना ज्यांना जे मी सुचवीन ते आलं तर बघा. आपण काय केलं आता, काही फिल्मी गाणी आणि भजनं अशी भेंडोळी करायची आज आपल्याला. म्हणजे नियम नाही की भजन म्हणजे भजनच आलं पाहिजे, काही नाही. फक्त याच्यात वाहायचं आहे, फक्त काम करायचंय. उलट्या दिशेने पोहायचं नाही, मग त्यातून ज्ञान निर्माण होईल. आपलं धारेबरोबर पोहायचं म्हणजे प्रेम निर्माण होईल आणि प्रेमामध्ये सगळं क्षम्य असतं. तर आज जास्तीत जास्त अव्यवस्थित. सुरुवातीला आपण एक छोटासा गजर करूया. टाळ्या पण वाजवता येतील आपल्याला आणि आपल्या सगळ्यांना म्हणायचं आहे माझ्याबरोबर. गोपाला गोपाला
गोपाला गोपाला. अशी भजनाची सुरुवात होते, पण ती चुकीची सुरुवात आहे. आपण जरा डायरेक्ट सुरू करू. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला रे प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे 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 नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. सहारे नंद लाला. नियारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. दुलारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे 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 नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. पूर्वीच्या काळी असं होतं बरं का. पूर्वीच्या काळी माणसाकडे वेळच वेळ होता, त्यामुळे भजनं व्हायची गावागावांमध्ये. टाळ्या वाजवल्या जायच्या. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची, आहे की नाही. टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नांची, असा काळ होता. आता विज्ञान पुढे सरकलेलं आहे. आता तुम्हाला कॉम्प्युटरवर रेडीमेड टाळ्या मिळतात. त्या ठाक 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 वाजवलं की एक टाळी वाजली की 100 टाळ्या तुम्हाला मिळतात. पण त्या टाळ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य नाही. हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य आपण टाळ्या वाजवल्या तरच निर्माण होऊ शकतं. अन्यथा एका मुडद्याला टाळ्या वाजवता येत नाही. हे ध्यानात ठेवून आपण आता टाळ्या वाजवूया थोड्या. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. प्यारे नंद लाला दुलारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला. प्यारे नंद लाला.
व्यवस्थित करण्याचा प्रयत्न चाललाय माझा. फक्त मला बेसूर होता येणार नाही, तर ती जबाबदारी कुणीतरी पार पाडायला पाहिजे. तर कृष्णाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चोरी करणं. नाही का? लोकांना वेगवेगळं वाटतं. आपल्याला चोरी महत्वाची वाटते. कृष्णाने त्याच्या घरात दया दुधाची काही कमतरता नव्हती, पण चोरण्यात जी गंमत आहे ती दुसऱ्या कशात नाही, तुम्हाला सांगतो. म्हणून प्रेम सुद्धा चोरून करण्यात जास्त मजा आहे. समोरासमोर आल्यानं चोरून केलं तर त्यात मजा नाही. म्हणजे समोरासमोरचं प्रेम मजा देत नाही. म्हणजे ते बिंदू म्हणतोय की जो मजा चोरी में आहे, म्हणजे ते फक्त परमेश्वर जाणतो, आणि ज्याने परमेश्वराला जाणलं तो जाणतो, मधला जाणत नाही. तर आज जरा थोडंसं चौर्य कर्म माझं जे आहे ते तुमच्या समोर थोडं उघडं करणार आहे. मी काय काय चोरू शकतो बघा आता. तर ह्या ज्या आपल्या जुन्या संगीतकारांनी ज्या ज्या चाली केलेल्या आहेत, त्या चाली चोरून आजची भजनं मी बनवलेली आहेत थोडीशी. ही सगळी भजनं बिंदू, वृंदावन निवासी बिंदू, फार सुंदर आहे. त्याचं एक 4 ओळी तुम्हाला सांगतो. कृष्णावर लिहिलंय त्याने. आकार आणि निराकाराच्या माणूस गप्पा मारतो, तो त्याने लिहिलंय कि संसार के करतार का आकार न होता, संसार के करतार का आकार न होता, तो उसका ये संसार भी साकार न होता. है कि नहीं? तो साकार जाहिर है निराकार की हस्ती. त्याच्यामुळे आम्हाला निराकार कळतोय, कारण साकार आहे. साकार ये जाहिर है निराकार की हस्ती, साकार न होता तो निराकार न होता. बनाई ये सृष्टि मगर रहता वो कहां. त्याने सृष्टी बनवली. बनाई ये सृष्टि मगर रहता वो कहां, रहने को अगर जिस्म का आधार न होता. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. हा खतरनाक आहे तो. म्हणजे आपला जो बिंदू आहे तो दिसायला बिंदू आहे, पण सिंधू आहे थोडं. तर आता पहिली जी मी ढापलेली चाल आहे ती जशीच्या तशी ढापली. हे बघा, दर दर द द दर 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 दर. आठवतं की तुम्हाला? ए मेरे दिले एक दिन तो समझ लेगी दुनिया तेरा अफसाना, मेरे दिले. येते का? आठवतंय का? हे नानक आहे ना, गुरु नानक, त्यांना एकाने प्रश्न केला की परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करायचं म्हणजे काय करायचं. म्हणजे तर ते एका शेतात उभे होते. ह्या बाजूला दगड होतं आणि एका बाजूला शेत होतं, मध्ये उभे होते. त्यांनी काय केलं, या दगडातून एक असं रोपटं होतं की जे दगडामध्ये रुजत नव्हतं. त्यांनी त्याला उपटलं आणि इकडे शेतात लावलं. ते म्हटलं रोपटं बदलायचं नाही, जागा बदलायची. आहे की नाही? इकडून रोपटं काढलं, इकडे लावलं, याला भक्ती ऐसे नाव. बरं, हां. तसं काय आहे, जरी पिक्चरच्या गाणी म्हणतोय आपण, तरी रोपटं बदलायचं नाही, रोपटं भक्तीचं. बरं, ए मेरे दिले नादा तू गम से ना घबराना. है ना? एक दिन तो समज लेगी दुनिया तेरा अफसाना. दुनियाने नाही समजलं तर परमेश्वर समजेल, नाही का? तर त्याच धरतीवर एक भजन आहे. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है, जब दर पे तुम्हारे ही. वाह वाह. आता हा जो विवेक वाजवतोय, या तालाला तसं लोक धागी नाकी नाकी धिन्न, आहे की नाही? म्हणजे हा केरवा नावाचा ताल आहे.
पण हा केरवा ताल ज्याच्या लक्षात येत नाही त्याला समजवण्याची पद्धत म्हणजे दादाजी के नानाजी, दादाजी के नानाजी, दादाजी के नानाजी. हा दादाजी के नानाजी ठेका आहे. आणि ज्याला खूप जास्त संगीत कळतं, संगीतकार, ते याला म्हणणार नाही की केरवा लाव. ते याला म्हणतात की या तालाचं नाव जरी केरवा असलं बाहेर तरी या तालाचं नाव आमच्या हिशोबाने गंबूट. हा गंबूट ताल आहे. म्हणजे केरवाचं म्हणजे गंबूट घालून जसं आपण चिखलातून चालतो आहे की नाही, हा तसा चालते बघा. हा गंबूट ताल आहे. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है. बोला. जब दर पे तुम्हारे फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है. हा अधम नावाचा प्रकार जो आलेला आहे ना, अधम शब्द, याच्या मी ज्यावेळेला फार खोलात गेलं तेव्हा असं लक्षात आलं की 84 लक्ष योन्या आहेत. त्या 84 लक्ष योन्यामध्ये नाही का मनुष्य त्याचे जेवढे प्रकार आहेत ते 4 लक्ष प्रकारचे मनुष्य आहेत. 80 लक्ष हे पशु पक्ष्यांचे प्रकार आहेत, जलचर, नभचर. पण 4 लक्ष मनुष्याचे प्रकार आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात वरचा प्रकार आहे त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात, आणि सगळ्यात खालचा प्रकार आहे त्याला अधम असं म्हणतात. बरं का? म्हणजे कसं आहे, भक्त युक्तिवाद करतो. भक्त म्हणतो की ही दुनिया म्हणजे वर्तुळ आहे. या वर्तुळात जो आरंभ बिंदू असतो तोच वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर शेवटचा बिंदू होतो. या अर्थाने जो अधम आहे तो सुद्धा पहिला नंबरचा आहे की नाही. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है. फिर मेरी ही, कशी गंमत आहे बघा. जब दर पे तुम्हारे ही अधमों का ठिकाना है. इतकी सुंदर ओळ आहे, तुम्हाला सांगतो. विश्वास आहे की या जगामध्ये परमेश्वराचं जे ज्ञान प्रकट होतं. काही दिवसांपूर्वी राजे इथे येऊन गेले, त्यावेळेला आमचा हा विषय झाला. तर जो सगळ्यात मठ्ठ आहे त्याच्या अनुषंगाने परमेश्वर बोलायला सुरुवात करतो. म्हणजे या जगात ज्ञान देण्याची परिभाषा पूर्णपणे अज्ञान बेस आहे. बरं का, त्याला अज्ञानाचा बेस लागतो. कारण त्याला जर कळलं नाही तर बाकीच्यांना काय कळणार. म्हणजे शेवटच्या घटकाला कळलं पाहिजे अशी प्रकृती काळजी घेते. आणि याच कारणामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा ज्याला काही कळत नाही अशा लहान मुलाकडे सगळे लक्ष देतात. मोठ्या माणसाकडे कोणी लक्ष देत नाही. अधम आहे, खालचा दर्जा आहे. खालचा दर्जा आहे म्हणून लक्ष देण्याला पात्र आहे, ध्यान देण्याला पात्र आहे. तर तुम्ही आम्ही ध्यान देण्याला बिंदू काय म्हणतोय. जब दर पे तुम्हारे ही अधम, स्वतःला त्यांनी अधम म्हटलंय. आणि या न्यायाने एक अधिकार प्रस्थापित झालाय की माझ्याकडे तू ध्यान द्यायला पाहिजे, है की नाही. फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. जब दर पे अधमों का ठिकाना. एक जंगल होतं बरं
त्या जंगलामध्ये खूप वनसंपत्ती, झाडं, भरपूर झाडं, एकाचड एक, वड काय, पिंपळ काय, फणस काय, आंबा काय, चिक्कू काय, या सगळ्या झाडांमध्ये एक झाड होतं जे अत्यंत विषारी झाड होतं. म्हणजे त्याच्या जवळ जरी गेलं तरी इबोला, इबोलाच, दुसरं काही नाही. इबोला तुम्हाला मी सांगितलं मागे की त्या मधु जोशींनी मला लगेच पाठवलं. इबोलापेक्षाही खतरनाक आपल्या भारतात आहे, त्याचं नाव आहे, जे स्त्रिया जास्तीत जास्त वापरतात, अबोला. तर तो इबोलापेक्षा जास्त खतरनाक विषय बरं का. तर त्या जंगलामध्ये एक झाड होतं की त्याला झाड म्हणायचं कशासाठी, कोणाच्या उपयोगाचं नाही, अत्यंत विषाक्त, हवा विषाक्त, सगळं विषाक्त, जवळच्या पण 2-4 झाडांना मारून टाकेल असं ते होतं सगळं. ते एक दिवशी असं झालं, त्याच्या चंदनाची झाडं होती. चंदन तस्कर वीरप्पन तिथे शिरला बरं. सगळी झाडं तुटली, पण त्या झाडाजवळ जाण्याची हिंमत झाली नाही त्याची. याचा अर्थ असा झाला की त्याचं विषाक्त असणं हाच त्याच्या सुरक्षिततेचा उपाय झाला. लक्षात घ्या. तर थोडं अधम ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला झटका बसतो, पण अधम हाच आपल्या सुरक्षिततेचा उपाय आहे. तुम्हाला फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है, फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है, बोला जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है, जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है, तारोगे तो तर लेंगे, छोड़ोगे तो बैठे हैं, तारोगे तो तर लेंगे, छोड़ोगे तो बैठे हैं, तारोगे तो तर लेंगे, छोड़ोगे तो बैठे हैं, तारोगे तो शब्द बघा, दरबार से अब हरगिज उठकर नहीं जाना है, दरबार से अब हरगिज उठकर नहीं जाना है, जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है, जब दर में तुम्हारे तारोगे तो तर लेंगे, छोड़ोगे तो बैठे हैं, लेकिन दरबार से अब हरगिज उठकर नहीं जाना है. एका माशाला असा अहंकार चढला, म्हणजे असं नाही, तो अहंकार नंतर गेला. त्या माशाचं म्हणणं असं आहे की जर तू मला तारायचं ठरवलंस तरी तार, नाही का, आणि नाही तारायचं ठरवलं तरी सागर सोडून जातोय कुठे बी. तशी मजबुरी आहे आपली. लक्षात येते का? आपल्याकडे काही नाहीये, तुम्हाला सांगतो, काही इलाजच नाहीये आपल्याकडे. आपली मजबुरी आहे, पण त्या मजबुरीला ह्यांनी हत्यार बनवले. लक्षात घ्या. तारोगे तो तर लेंगे, छोडोगे तो बैठे हे. आता समुद्र सोडून मासा जाणार कुठं हे परमेश्वराला कळत नाही, पण नाहीये. मग त्याने काय केलं? त्याने परमेश्वराला सांगितलं, जसं माशाने सांगितलं दुसऱ्या माशाला, की मला समुद्र माहित नाही, समुद्राचं अज्ञान आहे.
त्यामुळे उपकार करण्याची भाषा आली. जर समुद्राचं ज्ञान असतं तर सगळंच समुद्रात आहे म्हटल्यानंतर गोंधळ होतो. आता हा अधम आहे म्हणून तो म्हणतो तारोगे तो तरलेंगे छोडोगे तो बैठे. त्याला माहिती आहे शेवटी समुद्रातच आहे, आपण समुद्राच्या बाहेर जायचं गरज नाहीये. आणि हेच उत्तर बरोबर आहे. एका जागेवर बुड टेकणं, दरबार से अब हरगिज उठ कर नहीं जाना. उपकार करतोय परमेश्वर. दरबार से अब हरगिज उठ कर नहीं जाना है. जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. जब दर में तुम्हारे मेरी तो कोई करनी निभने की नहीं भगवन. मेरी माणूस वृद्ध होतो म्हणजे काय होतो? माणूस वृद्ध होतो याचा अर्थ लोक जे लावतात की वय वाढतं तसा नाही. खूप ज्ञान झाल्यानंतर जेव्हा ज्ञान हत्यार टाकायला लागतं ना तेव्हा माणूस वृद्ध होतो. कारण शेवटी काय होतं, वय वाढत्या वाढत्या वयाला रग मारायला लागते आतमधली. आणि रग मारायला लागल्यानंतर उसळत्या रक्ताच्या ज्या लाटा असतात आणि त्या लाटांमध्ये व्यवहाराच्या जाणीवा सगळ्या संपलेल्या असतात तिथे, त्या सगळ्या जाणीवा वृद्ध अवस्थेत जिवंत होतात तुम्हाला. आणि मग तिथे जो शहाणपणा येतो तो या बिंदूला आलेला दिसतोय बघा. मेरी तो कोई करनी निभने की नहीं भगवन. आता छान आहे पुढचं. जैसे भी निभाओगे अब तुमको निभाना है. जैसे भी निभाओगे अब तुमको निभाना है. जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. फरियाद के सुनने में है कौन सिवा तुमसे. फरियाद के सुनने में है कौन सिवा तुमसे. फरियाद के सुनने में है कौन सिवा तुमसे. जब तुम न सुनो मेरी फिर किसको सुनाना है. जब तुम न सुनो मेरी फिर किसको सुनाना है. जब दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. दर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. सांगण्यासारखं काही नाहीये. जब तुम न सुनो मेरी फिर किसको सुनाना है. आणि तसं सुद्धा आपल्याकडे इलाज नावाचा प्रकार काही नाहीच आहे. ना इलाज को क्या इलाज. दोन गोष्टीत आपला इलाज नाही. एक गोष्ट म्हणजे जन्म, इलाजच नाही.
आणि एक गोष्ट म्हणजे मृत्यू, इलाजच नाही, आहे की नाही. एक म्हणजे गंगोत्री, इलाजच नाही. एक म्हणजे सागर, इलाजच नाही. मधल्यामध्ये गंगा खेळायची, जेवढी खेळायची खेळ. या दोन भागामध्ये तुझा इलाज शून्य करून टाकला बघ. आणि म्हणून गंगेने काही जरी केलं तरी सुद्धा शेवटी सागर तिच्या नशिबी आहेच, नाही का. त्यामुळे गंगेने जेवढं खेळत खेळत जायचंय तर ती खेळणं महत्वाचं आहे. ते खेळण्यासाठी हा तो तसं म्हणतोय. जब तुम न सुनो मेरी फिर किसको सुनाना है. जब तुम न सुनो मेरी किसको सुनाना है. जब घर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. जब घर में तुम्हारे अधमों का ठिकाना. आता हा बिंदू नावाचा संत आहे, तर त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा फार सुंदर टाकतो बघा तो. दृग बिंदु की शक्लों में है ख्वाहिशे इस दिल की. दृग बिंदु की शक्लों में है ख्वाहिशे इस दिल की. दृग बिंदू म्हणजे अश्रू, दृग म्हणजे डोळा आणि त्याच्यात बिंदू म्हणजे अश्रू. हे जे अश्रू आहेत या अश्रूंच्या रूपामध्ये दृगबिंदू की शक्लों में म्हणजे रूपात है ख्वाहिशे इस दिल की. बोलण्याची पद्धत आहे बघा, लाईट आलेली आहे. तर ही बोलण्याची पद्धत आहे की एक बोलणं ते आहे की जे बोलल्यानंतर संपतं आणि एक बोलणं ते आहे की जे बोलल्यानंतर त्याचा अर्थ लावायला आयुष्य जातं, बरं का. खामखा ख्वाब का मतलब लगाते बैठे हैं, गलत हिसाब का मतलब लगाते बैठे हैं. सारी दुनिया उलझ गई है सवालों में, हम एक जवाब का मतलब लगाते बैठे. काही गोष्टी अशा आहेत, एखादा माणूस आहे तुमच्या समोर बसला आणि फक्त 2 अश्रू गाळले आणि निघून गेला. आयुष्य जाईल या अश्रूंचा अर्थ लावायला. बोलण्याची पद्धत काय बघत मग. आणि एक माणूस आहे 4 तास बडबडेल, काही लक्षात राहत नाही. कशाने बोलायचं तुम्ही ठरवा, है की. दृग बिंदु की शक्लों में है ख्वाहिश इस दिल की. दृग बिंदु की शक्लों में है ख्वाहिश इस दिल की. जरिया तो है आँखों का, आंसू का बहाना है. जरिया तो है आँखों का, आंसू का बहाना है. जब घर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. जब घर में तुम्हारे अधमों का ठिकाना है. एक भक्त उभा होता परमेश्वराच्या मूर्तीच्या समोर, नाही का. डोळे कोरडे ठणठणीत आणि मूर्ती दिसेनाशी झाली, असलेली मूर्ती दिसेनाशी झाली. भक्त सैरभैर झाला. त्याला वाटलं अशी मूर्ती कशी काय गायब झाली माझ्या डोळ्यासमोरून. हे भजन संपलंय, मग आपण करूया. अशी कशी काय मूर्ती आपली संपली. त्याला कळेना की मूर्ती गायब का झाली. डोळे कोरडे ठेवून मूर्ती दिसणार नाही. मग काय घडलं. मग दुःख निर्माण झालं मूर्ती गायब झाल्याचं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आलं आणि मूर्ती दिसायला लागली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सूर्याच्या प्रकाशाचा ज्या वेळेला पाण्याशी संयोग होतो
तेव्हा इंद्रधनुष्य दिसतं, नाही का? डोळ्यामध्ये पाणी आहे म्हणून परमेश्वराचं दर्शन आहे. आलं का लक्षात? डोळ्यातलं पाणी गेलं ना, तुमचा परमेश्वर गेलाच समजा. मग जरिया तो है आंखों का आंसू का बहाना है. काय करायचंय? दर्शन करायचंय. जरिया तो है आंखों का आंसू का बहाना है. जरिया तो है आंखों का आंसू का बहाना है. बोला जब दर्शन तुम्हारे कदमों का ठिकाना है. जब दर्शन तुम्हारे कदमों का ठिकाना है. फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. फिर मेरी ही किस्मत में क्यों रंज उठाना है. जब दर्द तुम्हारे कदमों का ठिकाना है. जब दर्द तुम्हारे कदमों का ठिकाना परत एकदा बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. आता काय लाईटला आपण लाईटली घेऊया. आता सकाळी सकाळी काल ज्यावेळेला सुभाष इथे येऊन बसला तर आम्ही ठरवलं की चाली अशा बांधायच्या की आपल्याला काहीतरी फिल्म आठवली पाहिजे, धून आठवली पाहिजे, असं थोडंसं ठरवलेलं आहे थोडंसं. म्हणजे आता हे धून आठवायचं कारण सांगतो तुम्हाला. समजा मी आता गाणं म्हटलं आणि तुम्हाला एखादी धून आठवली तर मी तुम्हाला विचारतो की ती धून तुमच्यामध्ये होती म्हणून आठवली की हवेतून आठवली? होती म्हणून. तर तिचा जो होण्याचा ढंग आहे आतमध्ये त्याला अनाहत म्हणतात. बरं का? आपल्याला जी गाणी येतात ना मनातल्या मनात ती सगळे अनाहत असतात आणि ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला आहत होतात. तिथून एखादा राग जे वेळेला ओळखतो ना आपण की आता समजा पंख होती तो उडा तेरे लागलं आणि लगेच दुसरा म्हटलं की भूप राग, म्हणजे याचा अर्थ भूप आतमध्ये आहे, एक अनाहत आहे, हा बाहेरचा आहत. दोघांचं कॉम्बिनेशन झालं की राग ओळखण्याची प्रक्रिया होते. याचा अर्थच असा आहे की या जगामध्ये तुमच्या आतमध्ये असलेला अदृश्य घटक आणि बाहेरचा दृश्य घटक यांच्यामध्ये जर ज्ञानाचा सेतू उभारला गेला आहे की नाही तर त्याच्यामधून बोधाची प्रक्रिया घडते आहे की नाही. त्याच्यातून बोध पाझरतो. तर तो बोध पाझरावा थोडासा म्हणून आता आपण प्रयोग करतोय आज. आता पहिलं तर आपण सरळ सरळ काय केलं तुम्हाला माहिती आहे. सरळ सरळ आपण पिक्चरची चाल ढापली. आता पिक्चरच्या चालीच्या जवळची चाल म्हणणारे आणि मग आपल्याला कुठली गाणी आठवतात ती पण बघूया आपण. हा सगळं अव्यवस्थित भजन ठरवलंय आपण. राग निवडलाय तसा वृंदावनी सारंग मेघ अशा टाईपचा राग आहे. रे म प रे म रे सा नि सा रे म रे सा नि सा नि प नि सा रे म रे सा नि सा रे म प नि प म रे म प नि सा नि प म रे सा नि प नि सा. आता एक गाणं आठवलंय मला. पिया ऐसो जिया में है ना समाये गयो रे. येते का कि मैं तन मन की सुध बुध गवावे. पुढे काय हर आहट पे पोकर ना. हा परत
हर आहट पे मुखड़ा छुपा बैठी, पिया ऐसो जिया में समाये गयो रे. आता थोडीशी अशा टाईपची आपण चाल बांधलेली आहे, ठीक आहे. तर पिया ऐसो लक्षात ठेवा, आणि तो अनाहत आहे आपला, पिया ऐसो तो अनाहत, त्याच्यावर आता आहत. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे. फार शाना समजतो स्वतःला, असा त्याचा अर्थ आहे. तसा भाव येतो बघा ना. म्हणजे हा बिंदू जो आहे ना, परमेश्वराने त्याला तर्जनी दिली आणि तिथे परमेश्वर फसलेला दिसतोय. कारण सारखा बोट उचलतो, तू जर असं केलं तर मी असं करीन, तू जर असं केलं तर मी असं करीन. तर ही तर्जनी जी आहे, म्हणजे बिंदूची सगळी भजनं म्हणजे तर्जनी आहे, असं करतो तो. आता तो दम भरतोय परमेश्वराला, बघा तुम्ही आता. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, है ना. यूं अगर हमसे मोहन बिखर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे. मुकर जाएंगे, मुकर जाएंगे, मुकर जाएंगे. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो मी, आपल्याला ओळखीचा माणूस आहे, खूप ओळखतो, किंवा आता राजे आहेत समजा, त्यांना कोणीतरी ओळखतंय, किंवा राजेंना सोमन ओळखतात समजा. आता सोमन राजेंच्या समोरून गेले आणि बघून न बघितल्यासारखं केलं, काय होईल? सगळी मैत्री एका बाजूला आणि हे न बघणं एका बाजूला. ताकद बघा त्या न बघण्याची किती आहे ना. आता जर त्या राजेंच्या बाबतीत एवढीशी घटना घडली आणि आग लागली, तर हा बिंदू जो आहे आयुष्यभर कृष्णाची साधना करतोय, आणि तू जर मला असं है ना, यू अगर हमसे मोहन है ना मुकर जाएंगे, म्हणजे मला जर तू नाकारलंस तर काही खरं नाही तुझं. बघा, यू अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, अगर हमसे मिलके हुस्न वालों ने, क्या नहीं, काली काली वालों ने गोरे गोरे गाल. हे पण वर्णन लागू कुठे पडतंय बघा. नानक येतो इकडचं झाड इकडे लावलंय फक्त, हे तो लूट लिया दिल के हुस्न वालों ने. जमताय की नाही, काले काले वालों ने गोरे गोरे. आम्ही म्हणत होतो एकदा, तर आमची मिसेस होती तिकडे, तर घरात म्हणत होतोय, तर तिने काले काले गालोने गोरे गोरे बालोने म्हटले. पण लक्षात घ्या, 49 झाल्यावर मजा येत नाही, 69 झाल्यावर मजा येते. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, अगर हमसे मोहन अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाए. ये जमलं. तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे, भला हमसे पापी.
परमेश्वरावर उपकार करतोय असा तो म्हणतो, है की नाही? है की नाही? तो म्हणतोय वैसे तो नहीं है मुझे कुछ ज्ञान तुम्हारा. काय तुझं ज्ञान बिन मला काही नाही. वैसे तो नहीं है मुझे कुछ ज्ञान तुम्हारा, पर दिल में रहा करता है कुछ ध्यान तुम्हारा. फरियाद प्रार्थना, अश्क, आह म्हणजे हाय 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 करायचं की नाही. वैसे तो नहीं है मुझे कुछ ज्ञान तुम्हारा, पर दिल में रहा करता है कुछ ध्यान तुम्हारा. फरियाद अश्क आह की गर चाह है तुझको, तो मुझ में ये मौजूद है सामान तुम्हारा. आणि पुढे म्हणतोय तो लाजिम है तुम्हें, शोभतय तुला, लाजिम है तुम्हें तारना भक्ती के बिना भी. म्हणजे मी भक्ती नाही केली आणि तू जर तारलस तर ते तुला शोभणार नाही का. मग तू दानी, दानी म्हणजे तुझ्याकडे मागायला गेलं आणि तू दिलं म्हणजे नाही. मी मागायला नाही आलो दिलं तर दानी, बरं का. तर तो म्हणतोय काय की लाजिम है तारना तुम्हें भक्ति के बिना भी, और भक्ति से जो तारा तो क्या एहसान तुम्हारा. तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे. यूं भला हमसे, यूं अगर आप, यूं अगर थांबा, अव्यवस्थित झालेला आहे थोडासा, सूर कुठला गेला. यूं अगर हमसे काय माहिती गांड कुठलंय. ला 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 ला, कल होंगे हम फिर साथ, अब घर जाने दे. जादूगर सैया छोड़ो मोरी, है ना नहीं. जादूगर हो गई आधी रात, अब घर जाने दे. यूं भला आप मोहन मुकर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे. तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे. फार सुंदर ओळ आहे बघा. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए. सच जानिए क्या. आपका नाम बदनाम कर जाएंगे, आपका नाम बदनाम कर जाएंगे, आपका नाम बदनाम कर जाएंगे, आपका नाम बदनाम कर जाएंगे. यूं भला अब तरेंगे नहीं
आपले नामदेव म्हणताय, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. है की नाही? सुनो, सूरदास म्हणताय, सुनेरी हरी पतित पावन सुने. म्हणजे पतित और पतित पावन का जोड़ा होना जरूरी है ना. बिंदु म्हणतोय पतित और पतित पावन का जोड़ा क्यों जरूरी है? क्योंकि पतित पावन है वो सच्चों में कम सच्चे नहीं, और पतित जो है वो झूठों में कम झूठे नहीं. दोघंही परिपूर्ण करें. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए. नाम बदनाम, बोला बोला, मी अव्यवस्थित केलेला. बदनाम कर जाएंगे, आपका नाम बदनाम कर जाएंगे, आपका नाम बदनाम कर जाएंगे. और कोई गाए धुन ये सुनाए, मेरे बिना चलिया रे, बाजे न मुरलिया रे. और कोई गाए धुन ये सुनाए, मेरे बिना चलिया रे, बाजे न मुरलिया रे. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, अगर हमसे पु ल देशपांडे त्यांनी एक फार सुंदर लिहिलंय पुस्तकामध्ये एका. त्यांचं म्हणणं आहे, माना की आपण पुण्यावरून निघालोय. कुठे निघालोय? लोणावळ्याला जायचंय आपल्याला. आपण लोकलमध्ये बसलोय, तर डायरेक्ट पुण्याला झोपायचं आणि लोणावळ्याला उठायचं याला अर्थ नाही. तसं जर असतं तर लोकलला खिडक्या दिल्या नसत्या. हा ना, खिडक्या यासाठी आहे की मध्ये मध्ये जी स्टेशनं येतात त्यांची पण मजा घेता आली पाहिजे आपल्याला. तर आपलं भजन जे आहे ते पुणे टू लोणावळा चाललंय, आणि ही जी मध्ये मध्ये गाणी येतात ना, ही आपण खिडकीमधून बघतोय. पिंपरी आली नाही का, चिंचवड आलं, आकुर्डी आलं, आहे की नाही. तर तशा प्रकारे जर तुम्ही बघितलं तर ही जर्नी बघा, मजेशीर आहे. यूं भला हमसे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे. अब तरेंगे नहीं तो ये सच जानिए, आपका नाम बदनाम कर जाएंगे. आता पुढे फार कडी केली याने बघा. चाहते कुछ हो रिश्वत, आहे का नाही. आता आमचे प्रवीण पोकरना सीए आहेत बघा. आता हा रिश्वतचा मामला इकडे आलेला आहे बघा. तर परमेश्वराला हा बिंदू म्हणतोय की तुला जर रिश्वत पाहिजे असली तरी सुद्धा माझ्याकडे काही नाहीये, हा फॉल्ट तुला माहित नाही. म्हणजे तू गलत जगह उम्मीद ले जाने से अक्सर मायूसी होती. तो चुकीच्या जागेवर मागतोय रे. मी किराणा मालाचं दुकान आहे आणि तू ट्यूबलाईट विकत घ्यायला आला तर कसं काय जमायचं. तर तो बिंदू ते सांगतोय परमेश्वराला, अरे नाही हे किराणा माल आहे, इथं ट्यूबलाईट काय मिळायची नाही. बघा कसं सांगतो बघा. चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ. एक आहे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार
एक आत्ता एका बाजूला भाव संभव नावाचा एक उपक्रम चाललेला आहे आणि त्या भाव संभव उपक्रमाअंतर्गत फार महत्वाच्या गोष्टींची आमची चर्चा चालली. तर तिथे एक जागा आलेली आहे, जोड पुण्य से पुण्य बढाया, म्हणजे पुण्याला पुण्य जोडत बसलो मी आणि त्याने वाढवलं. काय वाढवलं? जोड पुण्य से पुण्य बढ़ाया पापों का अधिकार. या जगामध्ये जर तुम्हाला पाप करायचं असेल, एखाद्याला सापाचा जर विष असेल तर त्याने चंदनाच्या आश्रयाला जाणं अत्यंत गरजेचं आहे. सगळे साप चंदनाच्या आश्रयाला सापडतील. सगळं खोटं जे आहे ते खऱ्याच्या आश्रयाला येतं. आणि म्हणून या जगामध्ये ज्याला पाप करायचा असतो तो जास्तीत जास्त पुण्य करतो. तुम्हाला अशी ठेवण आहे त्याची. जोड पुण्य से पुण्य बढ़ाया पापों का अधिकार. आणि त्याला उत्तर दिलंय की एका धर्मामध्ये असं आहे की बाबा पुण्य करा, पुण्य करा, काय मिळेल? तर म्हणे स्वर्ग मिळेल. स्वर्गात काय आहे त्याचं वर्णन वाचलं मी. स्वर्गात असं आहे की तुम्हाला भरपूर दारू प्यायला मिळेल, तुम्हाला भरपूर बाया मिळतील तिकडे, त्यांना तुम्हाला उपभोगता येईल. हे स्वर्गात करायचं आहे. म्हणजे सगळं पाप स्वर्गात करायचंय म्हणून इकडे पुण्य करायचं तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुण्यवंताचं जे पुण्य आहे ते दांभिकतेचं आहे सगळं. पण पापी माणूस दांभिक दिसणार नाही तुम्हाला, सरळ आहे. पापी माणूस सरळ असतो म्हणून वाल्याचा एका सेकंदात वाल्मिकी. पापी माणूस सरळ असतो म्हणजे अंगुलीमाल त्या बुद्धाच्या चरणावर लगेचच महात्मा. त्याचं कारण आहे की डायव्हर्जन पटकन होतं त्याचं. पण पुण्यवंताचं डायव्हर्जन फार अवघड आहे. आणि हा बिंदू ज्या अर्थी स्वतःला पापी म्हणतोय आणि त्याला म्हणतोय की जर तुला रिश्वत पाहिजे असेल तर मी जास्तीत जास्त पाप करून दाखवीन, तर ही हिम्मत पुण्यवंताची हिम्मत नसते. पुण्यवंत शेळपट असतो, पापी हिम्मतवान असतो. चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, 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 चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ. हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे. यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, अगर हमसे मोहन पम 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 परे मरे 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 मरे. कोणतं गाणं आहे बघा. सावन आए या न आए पिया जब झूमे सावन है, कहाँ से आए बदला. ताल बदलला. कहाँ से आए बदला. रे म बनी बम रे म पसानी रे धानी बनी बम रे म पम रे म रे धानी सा रे रे सा. चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ, चाहते कुछ हो रिश्वत तो है क्या यहाँ. हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे, हाँ गुनाहों के भंडार भर जाएंगे. फार छान उदाहरण ते आमच्या भावसंभाव मध्ये आलेले आहे. तुम्हाला सांगतो मी. त्याच्यात असं आहे की चोर सगळे येरवड्याच्या जेलमध्ये आहेत. एकाचडे एक चोर आहेत आणि तिकडे जो जेलचा सुपरिटेंडंट आहे तो गेला बघायला. त्याने विचारलं प्रत्येकाला की तू चोरी केलीस का. म्हणलं नाही, चुकी मी चोरी केलेली नाहीये, दुसऱ्यांनी केलेली आहे, माझ्यावर आलेलं आहे, मी बेकसूर आहे. दुसऱ्याकडे गेला, तू
खून केलेला आहे? नाही, मी खून केलेला नाही, बेकसूर आहे. त्या जो सुपरिटेंडेंट होता, एक पण माणूस त्या जेलमध्ये सापडायला तयार नाही जो हे म्हणतोय की मी गुन्हा केलेला आहे. सगळे म्हणतात आम्ही बेकसूर आहोत. एक माणूस कोपऱ्यात बसला होता. त्याला विचारलं, काय झालं रे बाबा तुझं? म्हणला, काय नाही. म्हणला, 50 रुपयाची कोथिंबीर विकत घेतली मी, 25 रुपये दिले फक्त, 25 रुपये मारले, त्याची सजा म्हणून इथे आलोय. तर म्हणले, मग तू काय बेकसूर नाही? तर म्हणला, नाही बेकसूर नाही. म्हणला, मी पैसे ढापले हे बरोबर आहे. म्हणला, मग तुला सजा मिळालेली? तर म्हणला, ती सुद्धा करेक्ट आहे. म्हणला, तो सुपरिटेंडंट म्हणला, याला जेलच्या बाहेर काढा. म्हणला, हे सगळ्या बेकसूर माणसांना हा कसूरवार माणूस हे त्रास देईल. म्हणला, आहे की नाही? हे सगळे म्हणतात बेकसूर आहे. याचाच अर्थ असा आहे की जो आतून आणि बाहेरून एक आहे तो पुण्यवंत. जो आतून बाहेरून एक नाही तो कितीही पुण्यवंत दिसत असला तरी पापी बिंदू पुण्यवंत आहे, कारण पाप आतमध्ये बाहेर आहे की नाही. मेरे होठों पे हंसी उसकी लबों पर गाली, मेरे होठों पे हंसी उसकी लबों पर गाली, अरे जिसके अंदर जो छुपा है वही बाहर निकला. थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों. जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न. मराठीचा ज्याला छंद आहे त्याला एक गाणं आठवलेलं आहे बरोबर, पण आता या तालात यायला पाहिजे. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती नाव मोडला अधुरी एक कहानी. थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों, थी जो नफरत तो घर में बिठाया ही क्यों. जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, घर जाएंगे, घर जाएंगे, घर जाएंगे, घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे, जाए सर अब न गैरों के घर जाएंगे. शेवटचं कडवं है यकी बिंदू, पुन्हा अश्रू आले. है यकी बिंदू गर, है यकी बिंदू गर चश्मे तर से बहे, है यकी बिंदू गर चश्मे तर से बहे. त्याचा साधा अर्थ असा आहे की डोळ्यातून अश्रू वाहिले, जर डोळ्यातून अश्रू वाहिले माझ्या. है यकी बिंदू गर चष्मे तर से बहे. चष्म म्हणजे डोळा आणि चष्मा म्हणजे हा बाहेरचा भाग. चष्मावर जो लावला जातो तो चष्मा.
चष्मेबद्दू आहे की नाही. चष्म्याची ह्या चष्म्याची संबंध नाही. चष्म म्हणजे डोळा, म्हणजे खूपसूरत, म्हणजे काय त्याला वर्णन अवर्णनीय, म्हणजे डोळ्यांना वर्णन करता येत नाही असं सौंदर्य ते चष्मेबद्दूर म्हणतात त्याला. तर तो चष्म, या चष्म मधून जर अश्रू गळाले तर काय होईल हे दृगबिंदू सांगतोय. यकी बिंदु गर चष्मे तर से बहे, यकी बिंदु गर चश्मे तर से बहे, है यकी बिंदु गर चश्मे तर से बहे, है यकी बिंदु गर चश्मे तर से बहे. सुंदर शब्द है. तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे. इथे बघा बिंदूने तर शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर होणं आणि एक तर जाना. तर तो पहिला तर जो आहे तो तराट आहे. आपण एखाद्या माणसाला पिला की म्हणतो तर तर झाला एकदम, नाही का. तर ते म्हणतात की जर बिंदू म्हणतोय माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तुला ते तर करतील आणि त्या बहाण्याने आम्ही सुद्धा तरून जाऊ. म्हणजे फार सुंदर या तर शब्दाचा अर्थ केलेला. यकी बिंदु गर चष्मे तर से बहे, है यकी बिंदु गर चष्मे तर से बहे, है यकी बिंदु गर चष्मे तर से बहे. तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे. पोकरना गाणं आठवतं का बघा. तुम अगर, आता याच्यात बसवायला पाहिजे. वादा करो मैं मस्त नग में, है क्या ना, लुटाता रहूं. तुम अगर साथ देने का वादा करो मैं यूं ही मस्त नग में लुटाता रहूं. बरोबर जॉइंट होता है कि नहीं बघा तुम्हाला, है ना. तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे, तो तुम्हें करके तर खुद भी तर जाएंगे. यूं भला यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, यूं अगर हमसे मोहन मुकर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे, तो भला हमसे पापी किधर जाएंगे. कृष्ण कन्हैया लाल की जय. आपण आता काही गजर घेऊया, नाही का. गोविंद कृष्ण जय गोपाल कृष्ण जय गोपाल ग्वाल बाल श्याम कृष्ण जय. गोविंद कृष्ण जय गोपाल कृष्ण जय गोपाल ग्वाल बाल श्याम कृष्ण जय. गोविंद नाहीये कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय. आता 15 ऑगस्ट झालेलं आहे आपलं, जय हे
कृष्ण 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 जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद गोविंद कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल 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 श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल गोपिका मान हारी प्यारी माई मेरा मन बिहारी मदन मोहन मुरलीधारी कृष्ण जय गोपिका मान हारी प्यारी माई मेरा मन बिहारी मदन मोहन मुरलीधारी कृष्ण जय गोपिका मान माई मेरा मन बिहारी मदन मोहन मुरलीधारी कृष्ण जय मदन मोहन मुरलीधर कृष्ण जय कृष्ण जय गिरिधर कृष्ण जय नटवर कृष्ण जय सुंदर कृष्ण 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 जय कृष्ण जय गिरिधर नटवर कृष्ण जय सुंदर कृष्ण 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 जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल 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 श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण 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 जय गोविंद कृष्ण जय बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय गोविंद कृष्ण जय गोपाल बाल बाल श्याम कृष्ण जय बाल बाल श्याम कृष्ण जय बाल बाल श्याम कृष्ण जय कन्हैया तुम्हें एक नजर देखना है कन्हैया कन्हैया तुम्हें एक नजर देखना है कन्हैया परमेश्वर बर का परमेश्वराने या बिंदूला प्रश्न केलाय आता अरे तुला डोळे तर दोन दिलेले आहेत मग नजर दोन कशा नाहीत आहे की नाही नजर एकच तर हा जो आहे हा द्वैतात अद्वैत आहे बघा आहे की नाही म्हणजे तो म्हणतोय की दोन्ही डोळ्यांनी पाहिजे मला एका डोळ्यांनी दिसलं तर ठीक आहे ना पण ह्याचं म्हणणं आहे की दोन्ही डोळ्यांनी दिसलं पाहिजे आणि एकच दिसलं पाहिजे आहे की नाही म्हणजे डोळे दोन म्हणजे द्वैत प्रखर द्वैत आणि दिसलं पाहिजे ते मात्र अद्वैत मागणी काय सुंदर आहे बघा तुम्ही कन्हैया कन्हैया तुम्हें एक नजर देखना है कन्हैया कन्हैया
नसले. कुठलं गाणं आहे? मराठी गाणं. ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या हे कन्हैया तुम्हें एक नजर देखना है. कन्हैया त्या वृंदावनात एक होळी येते. त्या होळीला काय करतात तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कधी वृंदावनात गेलात का? हा, त्या होळीला कृष्णाला फक्त शिव्या देणे एवढा एकच उद्योग चालतो. भजन गाणं बिणं काही चालत नाही. हा, त्यामुळे आज आपण तेच करतोय. थोडस फिल्मी म्युझिक आणून त्या भजनांची फार वाट लावून टाकली आपण, आहे की नाही? बघा, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है. कन्हैया कन्हैया तुम्हें नजर देखना. कन्हैया तुम्हें एक नजर देखना है. जिधर को छुपे हो उधर देखना है. जिधर को छुपे हो उधर देखना है. जिधर को छुपे हो उधर देखना है. निभाना पड़ेगा. जिधर को छुपे हो उधर देखना. परमेश्वर जिथे व्यक्त होतो तिथे भक्ताने शोधूच नाही. आहे की नाही? जी अव्यक्तीची जागा शोधायला पाहिजे. जिथे व्यक्त सापडला तिथे जन्म मृत्यूच्या चक्रातून पार नाही जाऊ शकत आपण. अव्यक्त सापडला, एक लक्षात घ्या, अक्षर संपुष्टात येऊ शकेल, अक्षरांच्या मधली खाली जागा संपुष्टात येत नाही. आहे की नाही? आता मी इथे जर भराभरा भराभरा मध्ये जागा न ठेवता काही शब्द बोललो, तुम्हाला अर्थ कळेल का? नाही कळणार. मधली खाली जागा ठेवल्यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो. काय म्हणणं आहे तुमचं? आहे की? तर ती खाली जागा महत्वाची आहे. त्या खाली जागेमुळे भरलेल्या जागेला अर्थ आहे. आणि म्हणून हा बिंदू काय म्हणतोय? भरलेल्या जागी तू नकोय, खाली जागी तू पाहिजे. बघा, जिधर को छुपे हो उधर देखना है. जिधर को जिधर को छुपे हो. फार सुंदर भजन आहे बरं काय. अगर तुम हो दीनों की आहो के आशिक. अगर तुम हो दीनों की आहो के आशिक. काय आठवतंय का? अगर तुम हो दीनों की आहो के आशिक. उघडदार देवा आता उघडदार. जमलं. अगर तुम हो दीनों की आहो के आशिक, उघडदार देवा. अगर तुम हो दीनों की आहो के आशिक. अगर तुम हो दीनों की अगर तुम हो दीनों के आहो के आशिक. तो आहों का अपनी असर देखना है. तो आहों का अपनी असर देखना है. तो आहों का अपनी असर देखना है. कन्हैया तुम्हें एक नजर देखना है. कन्हैया
छुपे हो उधर देखना है, उधर देखना है, जिधर तुम छुपे हो उधर देखना है, उधर देखना. आता काय आठवतं बघा. उबारा था जिस हाथ ने गिधराज को, उबारा था जिस हाथ ने गिधराज को, खुदा की कसम ये खुदाई. कशी काय गंमत आहे बघा तुम्हाला, आहे की नाही. कुठून कुठे जाऊ शकतो गळा, नाही का. जानबूज के, आहे की नाही. त्याला ज्ञान म्हणतात बरं का, तुला सांगतो. एखादा माणूस, आता समजा आमचे सीए आहेत समजा, ते काय आता बीकॉम साईडला गेले, सीए झाले, आहे की नाही. बीकॉम साईडला गेले आणि सायंटिस्ट झाले तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो, नाही का. म्हणजे भजन गाताना फिल्मी गायलं मग चमत्कार आहे बघा. असं वेगळं आहे. नाही तर सरळ गेल्यावर काय नाही, सरळ गेल्यावर नुसतं भजन येणार आहे. पण आलंय फार सुंदर बघा. उबारा था जिस हाथ ने गिधराज को, उबारा था जिस हाथ ने गिधराज. पुढं काय, खुदा की कसम ये खुदाई न होती अगर, काय होतं, अगर आंख तुमसे मिलाई न होती, असे नाही. अगर तेरी जलवा नुमाई न होती, अगर तेरी जलवा नुमाई न होती, खुदा की कसम ये खुदाई न होती. उबारा था जिस हाथ ने गिधराज को, उबारा था जिस हाथ ने गिधराज को, उबारा था जिस हाथ ने गिधराज को, उसी हाथ का अब हुनर देखना है, उसी हाथ का अब हुनर देखना है, उसी हाथ का अब हुनर देखना है. हुनर शब्द म्हणजे काय, कला. ज्या हातांनी तू त्या गीध अजामिल गणिका, नाही का, सगळ्यांना तारलं होतंयस असं मी ऐकलंय. म्हणजे तुला ते जमतं असं म्हणणं आहे, नाही का. तुझ्याकडे ती कला आहे असं म्हणतात, तर ती कला बघायची इच्छा आहे. फार सुंदर आहे. तो कसं म्हटलंय, उबारा था जिस हाथ ने गीध को भी उसी हाथ का अब हुनर देखना है. कारण मी पण तसाच आहे गिधाडासारखं. म्हणजे सिमिलर फॉर्मॅट आहे ते. उसी हाथ का अब हुनर देखना है, उसी हाथ का अब हुनर देखना, हुनर देखना है, हुनर देखना. पुढचं कडवं फार सुंदर आहे बरं का. विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, विदुर विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, विदुर भीलनी. कोणतं गाणं आठवतंय? हा नाही, थांबतो. विदुर भीलनी, तुमचा अनाहत मजबूत नाहीये. विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, अंधेरों से भी मिल रही रोशनी है, तेरा साथ है.
तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है. भजन परफेक्ट बसलेले आहे. विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, विदुर भीलनी विदुर भीलनी के जो घर तुमने देखे. फार सुंदर आहे बरं का ही मागणी. तो हमको तुम्हारा भी घर देखना है, 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 निभाना पड़ेगा. काय सुंदर मागणी आहे. या जगामध्ये अशी मागणी करणारा भक्त कुणी बघितलाय का बाबा? आना सुंदर श्याम हमारे हरी कीर्तन में, म्हणजे मेरे घर पधारो श्याम, नाही का? आये सुंदर श्याम हमारे हरी कीर्तन में. आपण त्याच्याकडे कधी जाणार? पण ही हिंमत नाहीये आपल्याला. परमेश्वर आपण नाव घेतो, पण ज्या वेळेला एकदा असं झाला किस्सा बरं का. रवींद्रनाथांनी एक कविता लिहिली आहे, रवींद्रनाथ टागोरांनी, आणि त्या कवितेमध्ये असं आहे की परमेश्वराला ते शोधत होते. 20-22 वर्ष झाली म्हणे, आणि त्याच्यानंतर म्हणे ती जागा सापडली त्यांना. जागा सापडली, आणि ती जागा सापडल्यानंतर तिथं त्यांच्या लक्षात आलं की जे पाठीमागचं जीवन आहे, जो दुःखातून सुख, सुखातून दुःख, आणि त्या अनुषंगाने जी एक जिजीविषा उत्पन्न होते, जगण्याची उमेद, ते सगळं त्या कल्पवृक्षाच्या जागेवर जाऊन स्तब्ध झालं म्हणतात. मुक्तीची जागा, आणि त्या मुक्तीच्या जागेवर त्यांना वाटलं की अरे या जागेसारखा नरक दुसरा असू शकत नाही बरं का. पाश्चात्य एक नीत्से म्हणून आहे, तो तर म्हटलाय की हिंदुस्थानमध्ये जी स्वर्गाची कल्पना केली, मुक्तीची कल्पना केली आहे, ती भयावह आहे म्हणे. तर हा जो रवींद्रनाथ म्हणतायत की त्याच्यानंतर दरवाजा उघडला माझ्यासाठी, ये आतमध्ये. बघा गंमत. आणि ते म्हटले मी जो धूम ठोकून पळालो तिथून. गंमत बघा, फार महत्वाचा विषय. धूम ठोकून पळालो म्हणे, आणि नंतर आता मी परत त्या अज्ञानी प्रदेशात आलोय, पुन्हा नव्याने काव्य करतोय, पुन्हा नव्याने संगीत बांधतोय म्हणे, आणि पुन्हा नव्याने त्याला शोधायला सुरुवात केली. लोक आली तर मी कोणाला सांगत नाही की तो सापडला म्हणून, कारण सापडला तर प्रॉब्लेम आहे म्हणे. तो नाही सापडला तरच निर्मिती होऊ शकते, सापडला तर निर्मिती पण इथे बिंदूची हिंमत बघा. तू आमच्या घरी येतो तर मला पण तुझ्या घरी यायचं, ही हिंमत आपल्यामध्ये नाही. आपली जी परमेश्वराच्या विषयीची हिंमत आहे ना, ती बायली हिंमत आहे. तुम्हाला सांगतो, ती हिंमत अशी आहे की जर माझ्याकडे जर 1 कोटी रुपये आले ना, परमेश्वर नाही मिळाला तरी चालेल असं होतं. हे परमेश्वराच्या घराची हिंमत लांबच राहिली, तो नाही मिळाला तरी चालतो आपल्याला. वो बाद में सोचेंगे, नाही का. फिलहाल 1 करोड रुपया आहे, रख जाओ, नाही का. तर शंकर पार्वतीच्या संवादात त्यांनी सांगितलेलं आहे की कितीही वरदान द्या माणसाला, कितीही वरदान द्या, माणसाच्या परिस्थितीत कधीच फरक पडत नाही म्हणे. त्याचं ते कारण आहे की हिंमतच नाही माणसामध्ये. जे मिळेल ते पचवायची हिंमत नाही, आणि ते पचवायचं असेल तर ज्ञान आवश्यक आहे, बोध आवश्यक आहे. बोधाशिवाय परमेश्वर मिळाला तरी तो नरकासारखा वाटू शकतो मला. तर रवींद्रनाथ टागोर होता कामा नाही आपला, तर त्यांनी बघ कसं केलंय. विदुर भीलनी के जो घर तुमने देखे, विदुर भीलनी के जो घर तुमने देखे,
हमको तुम्हारा भी घर देखना है, तो हमको तुम्हारा भी घर देखना है, तो हमको तुम्हारा भी घर देखना है, तो हमको तुम्हारा भी घर देखना है, निभाना पडे. बरोबर जोडतंय बघा ते. शेवटचा कडवा आहे. टपकते हैं दृग बिंदु तुमसे ये कहे के, टपकते हैं दृग बिंदु तुमसे ये कहे के, टपकते हैं दृग बिंदु. दृग बिंदू सांगायची गरज नाही, कवीचं नाव आहे आणि अश्रू. टपकते हैं दृग बिंदु तुमसे ये कहे. आठवते का काही? ला 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 रा 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 रा. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए. टपकते हैं दृग बिंदु तुमसे ये कहेंगे, टपकते हैं दृग बिंदु तुमसे ये कहेंगे. म्हणजे अश्रू बोलायला लागले. लक्षात घ्या आता, बिंदू बोलत नाहीये. टपकते हैं दृग बिंदू तुमसे ये कहे के. काय अश्रू म्हणतायत बघा. टपकते हैं दृग बिंदू तुमसे ये कहे के, टपकते हैं दृग बिंदू तुमसे ये कहे के. उल्फत शब्द आलेला इथे. उल्फत म्हणजे प्रेम. तुम्हें अपनी उल्फत में तर देखना है, तुम्हें अपनी उल्फत में तर देखना है, तुम्हें अपनी उल्फत में तर देखना है, तुम्हें अपनी उल्फत में तर देखना. हा तर शब्द मला फार आवडतो. त्याचं कारण आहे की आमच्या गोळवाडीत मी राहायचो, तिथे दारोडा एखादा आला की त्याला लोक म्हणजे तर होऊन आला एकदम. तर हा तर शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे का महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो मी. या जगामध्ये दारूचा शोध लावणाऱ्यांनी त्याचं कारण काय शोधलंय माहिती का तुम्हाला? दारूचा शोध कशासाठी लागतो माहिती आहे तुम्हाला? दारूचा शोध अशासाठी लागतो, म्हणजे लागलेला आहे तो शोध. त्याचं कारण आहे की मनुष्य त्याच्या बुद्धीमुळे परेशान आहे. तणाव आहे त्याला बुद्धीचा. तो आपल्या बुद्धीमुळे, आपल्या ज्ञानामुळे दुःख भोगतोय. तुम्हाला सांगतो, जिथे ज्ञान आहे, अतीव ज्ञान आहे, तिथे तिथे दुःखाचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला दुःख आहे म्हणजे. आणि या दुःखातून सुटण्याचा एक रामबाण उपाय आहे, तो म्हणजे बुद्धी भ्रष्ट व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, बुद्धी भ्रष्ट झाल्याशिवाय, हा म्हणजे सुंदर शब्द आहे, तर होणार नाही माणूस. पण आता समजा मी तर आहे आणि माझ्याबरोबर पिणारा तर नाही, तर ते संवाद होत नाही. मग आहे की नाही? मग काय होतं, दोघही तर झाले तर दोघांनाही इंग्लिश येत नाही पण इंग्लिश बोलता येत. नारायण हो म्हणाला. पण ते कसं होतं मग की कोणताही स्तर असू द्या, जो तर झाला त्याला कोणताही स्तर गाठता येतो. ठीक आहे. जो तो काय म्हणतोय बघा, फार सुंदर शब्द आहे. जर मी जर अश्रू वाहिले तर या अश्रूमध्ये मी तर होतोच आहे.
पण तू सुद्धा माझ्या प्रेमामध्ये तर झालेला मला बघायचंय. हे डेंजर आहे. आपण प्रेम करतो त्याच्या प्रेमामध्ये तो नाही नाही, आपण प्रेम करतो सोडून द्या, मग तुझं प्रेमाचं काय ते विचारतोय तो. म्हणजे एकतर्फी चालणार नाही ना, नाही का? तर काय करायचं मग? टपकते है दृग बिंदु तुमसे ये कहे के तुम्हें अपनी उल्फत में कर देखना है, तुम्हें अपनी उल्फत में कर देखना है, तुम्हें अपनी उल्फत में। कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है। जिधर को छुपे हो उधर देखना है, जिधर को छुपे हो उधर देखना है, जिधर को छुपे हो उधर देखना है, जिधर को छुपे हो। एक गुरु होता बरं का, त्याच्याकडे एक शिष्य 3-4 वर्ष सेवा करत होता. तो म्हणला, गुरु महाराज काही ज्ञान द्या म्हणे. तर गुरुचं एकच उत्तर, माझ्या गुरुने मला सांगितले की जे ज्ञान तुला दिलं ते दुसऱ्याला सांगायचं नाही. काय झालं? माझ्या गुरुने मला एकच शिकवलंय, जे ज्ञान मला दिलंय ते मी दुसऱ्याला सांगायचं नाही. पण तो म्हणतो, आता एवढी वर्षात मी तुमच्याकडे राबलो नाही का. मग त्याने एक पुस्तक म्हणला, हे ग्रंथ दिलेलं आहे गुरु महाराजांनी. म्हणला हा ग्रंथ नाही का, मी तुला देईन, अजून 1 वर्ष सेवा कर. अजून 1 वर्ष सेवा झाली, ठीक आहे, तुमच्या गुरुला दिलेलं प्रॉमिस तुम्ही पाळायला पाहिजे नाही का. पण ते मग मला दिलेलं प्रॉमिस, म्हटलं 2 गोष्टी आहेत, तू शिष्य मी गुरु, मी जे तुला देईल ते कुणालाही सांगायचं, कारण ते गुरु परंपरा आहे ना. आणि मग ते पुस्तक दिलं. पुस्तक दिल्यानंतर घरी जाऊन याने उघडलं, सगळं पुस्तक कोरं, काहीच नाही त्याच्यामध्ये. मग त्याला विचारलं, वाचलं का? तो म्हणला त्यात काहीच नाहीये. तो म्हणला नाही, गुरुचं प्रॉमिस आहे, जे शिकवलं ते कुठे लिहायचं पण नाही. तर हे जे आहे ना, जिधर को छुपे है उधर देखना है, ज्याला खाली जागा वाचता येतात तो ज्ञानी आहे की नाही. या जगामध्ये रामकृष्ण परमहंस अंगठा बहादर पुस्तकं नाही वाचता आली, खाली जागा वाचता आली आहे की नाही. या जगामध्ये कबीर अंगठा बहादर पुस्तकं नाही वाचता आली, खाली जागा वाचता आल्या. आणि ह्या खाली जागा वाचणाऱ्यांचा साहित्याचा अभ्यास करून लोक PhD होतात. त्यामुळे जिधर को छुपे हो उधर देखना है, जिधर को छुपे हो उधर देखना, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, नजर देखना है। तू जो मेरे सुर में सुर मिला ले, संग गा दे तर तो जिंदगी हो जाए सफल। तू जो मेरे सुर में, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, कन्हैया तुम्हें एक नजर देखना है, नजर देखना है, नजर देखना है।
चला शेवट आपण करूया. आता कुणाला जर काही करायचं असेल, समजा नाचायचं असेल तर नाचू शकता. जे शांतपणे बसलेत त्यांना नाचायचा आग्रह करू नका. ज्यांना नाचायचंय त्यांना नाचू द्या. ज्यांना जागच्या जागी डुलायचंय त्यांनी आपलं डुल्या मारुती आहे की नाही? एक आहे पत्र्या मारुती नाही का, एक आपला अजून कुठला जिलव्या मारुती. तर ज्याला जो मारुती जमेल तो व्हायचं आहे की नाही? बंदिवान मारुती आहे. हे सगळ्या मारुतीमध्ये मी खुन्या मुरलीधर आहे. गोविंद बोलो हरि गोपाल 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 बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद गोविंद गोपाल बोलो गोविंद गोविंद गोपाल गोविंद बोलो गोपाल राधा रमण हरि राधा रमण हरि श्याम घन श्याम 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 घन श्याम गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. बोलो आज के आनंद की जय. बोलो आनंद नंद 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 की जय.